मित्रांनो, थर्ड इयर 2024 पॅटर्न नवीन आलेला आहे आणि आपण एक एक ब्रांच दररोज एक्सप्लोर करणार आहोत. ओके, सो या व्हिडिओमध्ये आज आपण इलेक्ट्रिकल ब्रांच एक्सप्लोर करतोय. सो थर्ड इयर 24 पॅटर्न मध्ये इलेक्ट्रिकल ब्रांच कशी असणार आहे, आपण काय काय जाणून घेणार आहे, आपले सब्जेक्ट कुठले आहे, कुठले सोपे विषय, कुठले हार्ड विषय, त्याच्यानंतर आपल्याला इलेक्टिव्ह कुठले विषय, त्या इलेक्टिव्ह मधून आपण कुठला चूज करू शकतो, अजून आपले कोर सब्जेक्ट कुठले जे आपल्याला ब्रांचला आणि आयुष्यभर कामे येतात, तसंच नेक्स्ट इयरला आपल्याला प्लेसमेंटसाठी सुद्धा कामे येणार आहे, क्रेडिट किती, ओरल प्रॅक्टिकल कसे होणार आहे, सगळ्या गोष्टी जाणून घेऊया. बघा, आता हे आपलं इलेक्ट्रिकलचा 24 पॅटर्न आहे थर्ड इयरचा. ओके, हा फायनल सिलेबस आहे. हा सगळा सिलेबस तुम्हाला पर्पल ॲट ॲपवर फ्री अवेलेबल आहे. तुम्ही पर्पल ॲट ॲपमध्ये सिलेबस टॅबमध्ये जाऊन डाउनलोड करू शकता. आपला इलेक्ट्रिकलच नाही, सगळ्याच डिपार्टमेंटचा. बघा मित्रांनो, फटाफट मी सिलेबसचं स्ट्रक्चर तुम्हाला एक्सप्लेन करतो, कारण कॉलेज सुरू होण्याच्या आधी ही आयडिया क्लिअर झाली म्हणजे अभ्यासाला तुम्हाला फटाफट लागता येईल. जसं सेकंड इयरला मागच्या वर्षी तुम्ही होते तेव्हा पण मी सेकंड इयरचं 24 पॅटर्नचं तुमचं स्ट्रक्चर एक्सप्लेन केलं होतं, मुलांना फायदा आला होता. बघा, पहिलं तर या सेमिस्टरला आपल्याला थेरी सब्जेक्ट किती कंपल्सरी 3 आहेत. ओके, उलटे कमी झाले. सेकंड इयरला आपल्याला 4 होते ना, पहिल्या सेमला 4, दुसऱ्या सेमला 4, इथे 3च आहे. मग आता 2 काय आपले, बघा हे प्रॅक्टिकल आहेत तुमचे, एकच आहे तुम्हाला इलेक्टिव्ह सब्जेक्ट, प्रोग्राम इलेक्टिव्ह कोर्स एकच आहे. म्हणजे थर्ड इयरला आपण 8 विषय दिले होते, सेकंड इयरला 8 विषय दिले होते, 4 दोन्ही सेमला. थर्ड इयरला उलटे सब्जेक्ट कमी, 3च आहे. आणि एक आपल्याला इलेक्टिव्ह सब्जेक्ट आहे 30-70चा. आपला पेपर पॅटर्न सेम आहे, 30-70, 30 मार्काची इंटरनल आणि 70 मार्काची एक्सटर्नल. आता याच्यामध्ये बघा, थर्ड इयरच्या ह्या 5th सेमिस्टर मध्ये हा मशीन 2 हा टफ सब्जेक्ट आहे. जो मशीन 1 होता त्याचाच नेक्स्ट वर्जन आहे. सो मशीन 2 हा खूप जास्त टफ आहे, त्याला सिरियसली करा. पॉवर इलेक्ट्रॉनिक्स आणि मशीन 2 हे 2 आपले कोर सब्जेक्ट आहे. म्हणजे या दोघांवर मुलं एमई सुद्धा करतात, मास्टर सुद्धा करतात आणि प्लेसमेंटच्या दृष्टीने सुद्धा हे 2 सब्जेक्ट महत्वाचे. मशीन 2 हा टफ आहे, याच्यामध्ये न्यूमरिकल, डेरिव्हेशन सगळंच आहे. याच्यात मुलांना फेल्युअर होण्याचा खूप चान्सेस असतो. पॉवर इलेक्ट्रॉनिक्स हा त्यापेक्षा सोपा विषय, कोर सब्जेक्ट येतो, खूप टफ नाहीये. पण आपल्याला पुढच्या सेमिस्टरला जो कंट्रोल सिस्टीम एक टफ सब्जेक्ट येणार आहे, 6व्या सेमला कंट्रोल सिस्टीम एक टफेस्ट सब्जेक्ट आहे. त्याचा पहिला पार्ट आपण म्हणू शकतो पॉवर इलेक्ट्रॉनिक्स. पॉवर इलेक्ट्रॉनिक्स आपल्याला क्लिअरिटी आली खूप चांगल्या प्रकारे. हा स्कोरिंग सब्जेक्ट आहे, टफ खूप नाहीये आणि खूप सोपा पण नाही, मिड लेवलला येतो, पण स्कोरिंग सब्जेक्ट आहे. इथे मुलं फेल होऊ शकतात, इथे फेल नाही होत, पासिंग 100% होऊन जाईल, पण हा खूप जास्त मार्क नाही देत. कळालं ना तुम्हाला? इथे तर पासिंगच मुश्किल आहे, इथे फेल्युअर नाही होणार, पासिंग होऊन जाते, पण हा स्कोरिंग खूप नाही देत. पण चांगला जर अभ्यास केला तर मग तुम्ही याच्यात 70 पैकी 55-58 मार्क आरामात काढू शकता. यस. नंतर हा प्युअरली थेरोटिकल सब्जेक्ट आहे. थोडेफार डेरिव्हेशन आणि न्यूमरिकल आहे, पण मॅक्सिमम 80% हा थेरॉटिकल सब्जेक्ट आहे. म्हणजे याच्यामध्ये पण चांगला स्कोर होऊ शकतो. सो या सेमला कोर सब्जेक्ट हे 2 आहे, जे आपल्याला मास्टरला पण आणि इंटरव्ह्यूला पण कामं येणार आहे. हे 2 सब्जेक्ट स्कोरिंग आहे. ओके, यांना आपल्याला सोडायचं नाहीये. हा तर तुम्हाला फुल मार्क देऊन जाईल, हा पण खूप चांगले मार्क देतो. आता नेक्स्ट आला ओपन इलेक्टिव्ह, प्रोग्राम इलेक्टिव्ह. ओपन इलेक्टिव्ह या सेमिस्टरला एक आहे, ओपन इलेक्टिव्ह एक आहे. मागच्या वर्षी आपल्याला 2 ओपन इलेक्टिव्ह होते, या वर्षी आपल्याला एकच ओपन इलेक्टिव्ह. बघा, 35-15 बरोबर, 35 मार्काचा एकच ओपन इलेक्टिव्ह आहे. आणि आता जे आपल्याला हे घ्यायचे आहेत बघा, जो आपला इलेक्टिव्ह सब्जेक्ट घ्यायचा आहे प्रोग्राम इलेक्टिव्ह, तो आपल्याकडे कुठला आहे, मायक्रो कंट्रोलर एम्बेडेड सिस्टीम. हा सेम आहे, हा मागच्या 19 पॅटर्नलाही होता, तोच सब्जेक्ट आहे. रिन्युएबल एनर्जी सिस्टीम हा थेरॉटिकल सब्जेक्ट आहे, हा भरपूर मुलं घेतात. आणि मायक्रो कम्प्युटर ॲडेड डिझाईन ऑफ इलेक्ट्रिक मशीन हा कॅडेम नावाचा सब्जेक्ट आहे. हा कॅडेम 19 पॅटर्नला 6व्या सेमला कंपल्सरी होता, पण टफ असल्यामुळे तो आता कॅन्सल केलाय, म्हणजे तो इलेक्टिव्ह मध्ये टाकलाय. हा टफ सब्जेक्ट होता, हा पण एक टफ सब्जेक्ट आहे. ओपन इलेक्टिव्ह मध्ये स्कोरिंगच्या हिशोबाने बघाल तर मग रिन्युएबल एनर्जी बघा, तो एकदमच स्कोरिंग आहे. पण भरपूर सारे कॉलेजेसला काय झालंय की ऑलरेडी मागच्या वर्षी आपला इलेक्टिव्ह मध्ये एम्बेडेड, मायक्रो कंट्रोल एम्बेडेड आणि कॅडेम रेग्युलर होता, हे दोन्ही पण सब्जेक्ट शिकवले जायचे. आणि ऑब्व्हियसली टीचर्सने नंबर ऑफ टाइम शिकवलाय, त्यामुळे शक्यतो सगळे टीचर तुम्हाला मायक्रो कंट्रोल एम्बेडेड किंवा कम्प्युटर ॲडेड कॅडेम या दोघांपैकीच एक सब्जेक्ट देतील. कदाचित तुम्ही व्हिडिओ बघताय तुमच्या कॉलेजमध्ये पण आज
आज पहिलाच दिवस होता कॉलेजचा, सो या दोघांपैकीच कुठलं तरी एक लेक्चर झालं असेल, म्हणजे या दोघांपैकीच एक विषय कुठला तरी फायनल होईल, कारण टीचरने ऑलरेडी वर्षानुवर्ष हे दोनच विषय शिकवले. हा पूर्ण नवीन आहे, थेरोटिकल सब्जेक्ट आहे, पण माझं विचारशाल तर मी याला सजेस्ट करेल. हा टफ आहे, हा त्याच्यापेक्षा थोडा लो आहे. सो आता मी सगळी क्लिअरिटी दिली आहे. आपलं क्रेडिट जर म्हटलं तर 19 पॅटर्न मध्ये क्रेडिट होतं आपलं 21 मार्काचं. आपल्या 24 पॅटर्न मध्ये क्रेडिट आहे 22 मार्काचं. या सेमला 22, पुढच्या सेमला 22, 22 22 44, 44 पैकी 50%, 22 क्रेडिट भरलं बी ला जाता येतं. सो बी ला जायला काय पर्याय आहे, एक 22 क्रेडिट आपलं झालं पाहिजे थर्ड इयरचं, आणि सेकंड इयर ऑल क्लिअर पाहिजे, आपल्याला बी ला जाता येईल. बाकी ओरल प्रॅक्टिकल जर तुम्ही म्हटले तर बघा, ओरल प्रॅक्टिकल किती आहे. एआय आपल्याकडे मागच्या सेमिस्टरला एआयचा सब्जेक्ट होता ना, FDSML, बरोबर, FDSML आता त्याचा पुढचा पार्ट आहे हा. पण इथे हा पूर्ण आपल्याला टर्म वर्क आहे. इथे काही तुम्हाला आता पेपर नाही, मागच्या वेळी तुम्हाला पेपर होता. ओरल प्रॅक्टिकल आपण जर बघू शकतो तर बघा, या लॅब आहेत, मशीनची लॅब आहे, पॉवर इलेक्ट्रॉनिक्सची लॅब आहे, आणि इलेक्ट्रिक इन्स्टॉलेशन अँड डिझाईन याची लॅब आहे. म्हणजे हे झाले तुमचे ओरल प्रॅक्टिकल एक्झाम. ओरल बघा, एक ओरल आहे आणि प्रॅक्टिकल 2 आहे. सो या सेमला एक ओरल आणि 2 प्रॅक्टिकल आहे. ऑब्विसली तसंच असतं, 3 असतं ना, 3चा सेट असतो, 2 ओरल 1 प्रॅक्टिकल, किंवा 2 प्रॅक्टिकल 1 ओरल. सो सेम आहे, फक्त मशीनचे प्रॅक्टिकल आहे आणि पॉवर इलेक्ट्रॉनिक्सचं पण प्रॅक्टिकल आहे. सो हे दोन्ही सब्जेक्ट कोर आहे, त्यांचंच प्रॅक्टिकल ऑब्विसली त्यांचंच राहणार आहे. सो हे सिरियसली आपल्याला करणं आहे. बाकी याचे जे ओरल आहे ती इझी होणार आहे, सब्जेक्ट इझी आहे त्यामुळे ओरल पण इझी आहे. टोटल आपलं क्रेडिट आहे 22 मार्कांचं. आता पुढे येऊया, आपलं जे 6वं सेमिस्टर आहे, पुन्हा तिथे पॉवर सिस्टीम 2, जो सेकंड इयरला थर्ड सेमिस्टरला तुम्ही पॉवर सिस्टीम 1 बघितला, आता त्याचा नेक्स्ट पार्ट पॉवर सिस्टीम 2, म्हणजे जवळपास तो 1.5 वर्षांनी आलाय. 1.5 वर्षांनी हा सब्जेक्ट आता तुम्ही देणार आहे, पॉवर सिस्टीम 2. ओके, सो पॉवर सिस्टीम 1 जसा आहे सेम सब्जेक्ट आहे, न्यूमेरिकल डेरिव्हेशन थेरी. सो टफ सब्जेक्ट लेवल मध्ये पॉवर सिस्टीम आणि कंट्रोल सिस्टीम येतात. हे दोन्ही कोर सब्जेक्ट आहे. मास्टर, हायर एज्युकेशन, गव्हर्नमेंट एक्झाम, किंवा आपलं लास्ट इयरच्या प्लेसमेंट वगैरे, तिकडे हे दोन्ही सब्जेक्ट आपल्याला विचारले जाणार, पॉवर सिस्टीम आणि कंट्रोल सिस्टीम. कंट्रोल सिस्टीम या सेमिस्टर मधला सगळ्यात टफ सब्जेक्ट म्हटलं तर कंट्रोल सिस्टीम. येस, पॉवर सिस्टीम पण आहे टफ, पण कंट्रोल सिस्टीम सगळ्यात टफ आहे. मग बाकी हे दोनच सब्जेक्ट आहे, 2 तर इलेक्टिव्ह आहे बघा, इलेक्टिव्ह, प्रोग्राम इलेक्टिव्ह, हे 2 इलेक्टिव्ह आहे या सेमला, म्हणजे 2च कंपल्सरी सब्जेक्ट आहे, 2 इलेक्टिव्ह आहे. आणि इलेक्टिव्ह आल्यामुळे आपल्याला अजून चान्स भेटला. इलेक्ट्रिक व्हेकल हा एक सिंपल विषय आहे, मागे तो कंपल्सरी मध्ये होता, आता तो इलेक्टिव्ह मध्ये आलाय. हा सिंपल आहे इलेक्टिव्ह. PLC स्काडा हा एक कोर सब्जेक्ट आहे, याला तुम्ही घेऊ शकता, किंवा मग एनर्जी स्टोरेज वगैरे हे सिंपल सब्जेक्ट आहे, याला पण तुम्ही जाऊ शकता. यस, अजून इलेक्टिव्ह मध्ये इल्युमिनेशन इंजिनिअरिंग, एनर्जी मॅनेजमेंट, डिजिटल सिग्नल प्रोसेस, DSP नका घेऊ कोणी, DSP सगळ्यात टफ आहे, मी स्वतःने दिला, आम्हाला होता. सो हा सोडून घ्या, हे 2 आणि हा 1, हे तिघांपैकी एक आपण घेऊ शकतो, पण या तिघांपैकी एक घ्यायचा आहे तुम्हाला. ओके, सो हा मी सांगेल एनर्जीवाला, आणि या तिघांपैकी एक पुन्हा एनर्जी मॅनेजमेंट. सो या प्रकारे माझं सजेशन आहे. बाकी तुमचं कॉलेज वगैरे काय ठरवेल ते होईल. 22 मार्काचं क्रेडिट आहे. इथे पण बघूया, प्रॅक्टिकल किती आपल्याला, ओरल आहे 2 आणि प्रॅक्टिकल 1. आता उलट, मग अशी 2 मागच्या सेमला 2 प्रॅक्टिकल 1 ओरल, आता 2 ओरल 1 प्रॅक्टिकल. सो अशा प्रकारे आहे, टोटल 22 क्रेडिट आपलं कम्प्लीट झालं. आपण पुढच्या वर्गाला जाऊ शकतो. येस मित्रांनो, सो पूर्ण इलेक्ट्रिकल मी ते कव्हर केलंय. आता उद्याची जी ब्रांच असेल ती नेक्स्ट ब्रांच कुठली, मी ऑलरेडी टाइम टेबल दिलाय. आता इलेक्ट्रिकल थर्ड इयरचे पर्पल हॅटवर या सगळ्या विषयांचे कोर्सेस आम्ही अवेलेबल 15 जुलैला करतोय. इलेक्ट्रिक मशीन 2, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, आणि हा EIDCBM हा सब्जेक्ट, तिघांचे पण डिटेल व्हिडिओ लेक्चर कोर्सेस, पूर्ण कॉम्बो पॅकेज अवेलेबल आहे. खूप मुलं कॉम्बो पॅकेज विचारताय, सो पटापट हा जो नंबर दिसतोय स्क्रीनवर, विचारा तुमची काय ऑफर आहे, जाणून घ्या. 15 जुलै पासून पूर्ण स्टडी मटेरियल अवेलेबल होत आहे, पूर्ण डिटेल कोर्स, व्हिडिओ लेक्चर, नोट्स, सॉल्व पेपर, IMP सगळं. यस, हे जुने सब्जेक्ट, यांना आपण 19 पॅटर्नचे क्वेश्चन पेपर पण सोल्युशन तुम्हाला इथे प्रोव्हाइड करून देऊ, म्हणजे फायदा होईल. आता मशीन 2 ला तर नाही, पण पॉवर इलेक्ट्रॉनिक्सला देऊ आम्ही. येस, बाकी हे तर नवीन सब्जेक्ट आहे. सो डिटेल कोर्सेस अवेलेबल होत आहे या तिघांचे पण, आणि ओपन इलेक्टिव्ह हे जे 2 आहे, या दोघांचे पण डिटेल कोर्स पर्पल ॲटॅपवर ऑलरेडी अवेलेबल होत आहे 15 जुलैपासून. म्हणजे या सेमचं पूर्ण स्टडी मटेरियल अवेलेबल होत आहे. पुढचं जे सेमिस्टर आहे त्याचं स्टडी मटेरियल पण पुढच्या सेमला भेटेलच तुम्हाला. येस मित्रांनो, सो हा डिटेल इलेक्ट्रिकल ब्रांच आपण इथे एक्सप्लोर केली आहे. व्हिडिओ आवडला असेल सगळ्या फ्रेंडला शेअर करा. येस, मी जस्ट तुम्हाला गोष्टी सांगितल्या, महत्वाचे सब्जेक्ट कुठले, काय ओरल प्रॅक्टिकल कुठले, एक्सटर्नल ओरल प्रॅक्टिकल आपले होणार आहे. त्याच्यानंतर या सेमिस्टरला तुम्हाला या वर्षी तुम्हाला
हे पण असणार आहे इंटर्नशिप. बघा सेमिनार आहे आपल्याला 25 मार्कला, बरोबर. टेक्निकल सेमिनार 25 मार्कला आहे आणि इंटर्नशिप सुद्धा असणार आहे तुम्हाला. इंटर्नशिप पुढच्या वर्षी म्हणजे डिसेंबरमध्ये आपले पेपर संपले, साधारणतः 1 ते 10 डिसेंबरला पेपर संपेल. मग साधारणतः असं धरा 15 डिसेंबर ते 25 जानेवारी ह्या 1.25 महिना तुम्हाला इंटर्नशिप करावी लागेल. इंटर्नशिप पण आहे तुम्हाला 50 मार्कला. सो थर्ड इयरला इंटर्नशिप सुद्धा आपल्याला इन्क्लुडेड आहे. पुढच्या सेमिस्टरला ती कधी राहील? पुढच्या सेमिस्टरच्या स्टार्टिंगलाच म्हणजे डिसेंबरमध्ये इंटर्नशिप राहील आणि सेमिनार आपल्याला राहील. सेमिनार आहे 25 मार्काचा. तो तुम्हाला ऑब्विसली आपल्या ह्या एक्झाम मध्ये राहील म्हणजे टर्म एंडिंगच्या वेळी म्हणजे ऑक्टोबरच्या एंडिंगला 20 ऑक्टोबरला टर्म एंड होतंय. सो ऑक्टोबरमध्ये तुमचे सेमिनारवर तुमची ओरल घेतली जाईल. तुम्हाला प्रेझेंटेशन राहील, ओरल राहील. कळालं मित्रांनो? सो या व्हिडिओमध्ये सगळं इलेक्ट्रिकल आपण डिटेल एक्सप्लोर केलाय. बाकी अभ्यासासाठी पर्पल हॅट आहेच. ऍप डाउनलोड करा, तुमच्या ऑफर जाणून घ्या आणि अभ्यासाला लागा. कारण यावेळी आपल्याला CGPA 9+ टार्गेट ठेवूनच आत्तापासून रोज 3 तास अभ्यास करायचा आहे. रोज 1-1.5 तास पर्पल हॅटवर व्हिडिओ लेक्चर बघायचे आणि 1-1.5 तास प्रॅक्टिस करायची. बस कॉलेजचे लेक्चर करा, पर्पल हॅट सोबत अभ्यास करा. 100% इलेक्ट्रिकल मध्ये आपण टॉप करू. CGPA 9च्या वरती नेण्यासाठी 100% आपण प्रयत्न करू. यस, तुम्ही प्रयत्न करा, आमचं मटेरियल आहे, तुमचा प्रयत्न राहील. नक्कीच आपण CGPA 9च्या वरती जाण्यासाठी खूप जास्त अचिव्हमेंट करू. बेस्ट ऑफ लक.